आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज लोटे औद्योगिक वसाहतीच्या दौऱ्यावर येत आहेत। संध्याकाळी 4:30 वाजता ते औद्योगिक वसाहतीची पाहणी करणार असून त्यानंतर उद्योग भवन इथं उद्योजकांशी संवाद सुद्धा साधतील। यावेळी उद्योजकांची अडचणी, प्रलंबित प्रश्न, विविध मागण्यांची माहिती ते जाणून घेणार आहेत। संवादानंतर आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषदही होईल। या दौऱ्यावेळी आमदार भास्कर जाधव, जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांच्यासह शिवसेना आणि युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित असतील। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, आदित्य ठाकरेंचा दौरा नेमका कसा असणार आहे, या दौऱ्याचं स्वरूप कसं असेल? नक्कीच खरं तर सुरुवातीला डोलवी या ठिकाणी जी आहे ती रस्त्याची पाणी जे आहे ते आदित्य ठाकरे जे आहेत ते करतायत। गणेशोत्सव आता काही दिवसांवरती येऊन टेपलेला आहे श्रद्धा, त्यामुळे मोठ्या संख्येने कोकणवासी जे आहेत ते गावाच्या दिशेनं निघालेले आहेत। त्याच अनुषंगानं गोवा जो महामार्ग आहे त्याची जी गोवा महामार्गात बऱ्याच ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठमोठे खड्डे जे आहेत ते आहेत आणि त्याच्याच अनुषंगाने हे संपूर्ण दौरा जो आहे तो आदित्य ठाकरेंनी नियोजित केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। नागोठाणे आणि मानगाव बायपास या ठिकाणी सुद्धा आदित्य ठाकरे जे आहेत ते पाहणी दौरा करणार आहेत। त्यानंतर लोटे परशुराम औद्योगिक म्हणजे MIDC परिसरात अनेक उद्योजकांशी ते सुद्धा संवाद साधणार आणि त्यानंतर खरं तर आदित्य ठाकरे जे आहेत ते पत्रकार परिषद घेतील आणि आपली जी प्रतिक्रिया जी आहे ती मांडतील। गेल्या अनेक वर्ष जर पाहायला गेलं तर गोवा महामार्ग जो आहे तो प्रलंबित आहेत आणि ठिकाणी मोठमोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत। त्यामुळे गोवाकडे जाणाऱ्या कोकणवासी जे आहेत म्हणजे सावंतवाडीपर्यंत जे लोक या मार्गाने प्रवास करतात त्यांना मोठी कसरत करून गणपतीला गावी जावे लागतं। सोबतच मागच्याच आठवड्यात जर पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे यांनी चाकण MIDC मध्ये सुद्धा जाऊन भेट दिलेली होती। तिथल्या उद्योजकांशी संवाद साधलेला होता, त्यांच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या समजून घेतलेल्या होत्या आणि तशाच पद्धतीच्या अडीअडचणी आता कोकण MIDCतल्या सुद्धा बरोबर। आणि या उद्योजकांच्या अडचणी जाणून घेऊन काय संवाद साधतात, त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे काय बोलतात, नंदकिशोर याकडे लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या ताज्या अपडेटसाठी।